आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी आजची ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी एक अत्यंत महत्त्वाचे पत्र हे जारी केले आहे. या पत्रामुळे पात्र शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा मार्ग हा स्पष्ट झाला असून अनेक शिक्षकांसाठी ही माहिती निर्णायक ठरणार आहे. विशेष म्हणजे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय, कला आणि क्रीडा या स्तरावरील पात्र शिक्षकांना या प्रशिक्षणासाठी नोंदणीची संधी ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या शिक्षकांची सेवा 12 किंवा 24 वर्ष पूर्ण झाली आहे किंवा ठराविक कालावधीत पूर्ण होणार आहे, अशा शिक्षकांसाठी या पत्रातील माहिती अत्यंत महत्त्वाची अशी आहे. इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नोंदणी कधी करायची आहे, यासाठी कोणते शिक्षक पात्र आहे, शालार्थ आय डीच्या संदर्भात कोणती माहिती दिलेली आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पत्राच्या माध्यमातून मिळणार आहे. या पत्रानुसार पात्र प्रशिक्षणार्थी शिक्षकांची माहिती API किंवा एक्सेल शीटच्या माध्यमातून मागविण्यात आली आहे. तसेच पात्र शिक्षकांनी शालार्थ आय डीनुसार नोंदणी करणंसुद्धा बंधनकारक केलेलं आहे. म्हणून शिक्षक बंधू आणि भगिनींनो, तुमची सेवा जर 12 वर्ष किंवा 24 वर्ष पूर्ण झाली आहे, तर या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने हे पत्र आपल्याला अत्यंत महत्त्वाची अशी माहिती देणार आहे. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा. सोबतच या पत्राच्या अनुषंगाने आपल्या मनात जर काही प्रश्न असतील तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स हा निश्चितच उपलब्ध आहे. आपल्या महत्त्वाच्या शिक्षक बंधू भगिनींना सुद्धा हे पत्र त्यांच्यापर्यंत नक्कीच आपण शेअर करू शकता. आता आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे पत्र जाणून घेऊया. या पत्राचा विषय आहे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 पात्र शिक्षकांची नाव नोंदणीसाठी माहिती मागविणेबाबत. महोदय, उपरोक्त विषयात नमूद केल्यानुसार प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय, कला क्रीडा पूर्णवेळ या स्तरावर सेवेची 12 वर्ष किंवा 24 वर्ष पूर्ण केलेले पात्र शिक्षक यांना वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण देण्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत नियोजन सुरू आहे. त्यासाठी पात्र प्रशिक्षणार्थ्यांची पोर्टलद्वारे ऑनलाईन नोंदणी करून घेतली जाणार आहे. ज्या शिक्षकांना शालार्थ आय डी प्राप्त आहे अशा शिक्षकांची नोंदणी शालार्थ आय डीच्या मदतीने केली जाणार आहे. पात्र प्रशिक्षणार्थी शालार्थ सेवार्थ आय डी वापरूनच नोंदणी करणे बंधनकारक आहे. पहिल्या परिच्छेदामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की 12 वर्ष किंवा 24 वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या संदर्भात ज्यांना नोंद करायची आहे त्यांच्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांसाठी शालार्थ आय डी किंवा सेवार्थ आय डी वापरूनच नोंदणी करणे बंधनकारक आहे. आता पुढचा परिच्छेद काय म्हणतो तो जाणून घेऊया. वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी जे शिक्षक दिनांक 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत सेवेची 12 किंवा 24 वर्ष पूर्ण करत आहे असे शिक्षक, हा झाला याच्यातला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, 30 जून 2027 पर्यंत 12 किंवा 24 वर्ष सेवा पूर्ण करणारे. आणि तिसरा मुद्दा आहे 30 जून 2027 अखेर सेवानिवृत्त होणारे शिक्षक यांचा प्रशिक्षणामध्ये समावेश केला जाणार आहे. हे जे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांमध्ये आपण बसतो का हे जाणून घेणं शिक्षकांसाठी महत्त्वाचं आहे. अशा शिक्षकांच्या माहितीचा API किंवा एक्सेल शीटमधील डाटा हा सेवापूर्व विभागाच्या आपल्याला दिसत असलेल्या ईमेल आय डीवर इंग्लिश व मराठीमध्ये दिनांक
3 सप्टेंबर 2025 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध करून द्यावा ही विनंती. आता ही विनंती कोणाला केलेली आहे, तर या ठिकाणी प्रति म्हणून जे सन्माननीय अधिकारी दिसत आहेत त्यांना ही केलेली विनंती आहे. आता पुढे जाणून घेऊया. सदरील माहिती उपलब्ध करून दिल्यास पात्र शिक्षकांना प्रशिक्षणासाठी नोंदणी करता येईल. दिनांक 3/9/2026 नंतर माहिती उपलब्ध झाल्यास सदरील माहितीचा विचार करण्यात येणार नाही, असे माननीय सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. 19 ऑगस्ट 2026 हे पत्र आहे. वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी जे शिक्षक बंधू भगिनी पात्र आहे त्यांची माहिती ही द्यावयाची आहे. त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं पत्र आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.